संध्या आठवते का? संध्या? तिचाच तर मी भाऊ ना, विकी. मला थोडं पाणी देते का? हो आणते. तुझ्यासाठी नवीन शर्ट आणलाय. हा बॉक्स रिकामा आहे. त्याने दिलेल्या अत्तराचा वास तुझ्या अंगाला येतोय. त्याचा रुमाल आपल्या बेडरूम मध्ये. या सगळ्याचा काय अर्थ काढायचा आहे? त्याला ओळखण्यात माझी खूप मोठी चूक झाली आहे. हे बघ, यातल्या काही नोटाही गायब आहेत. चांगली त्याचं जे काही वर्णन सांगेल त्यावरून त्याचं स्केच बनवून घेऊया आपण. हा जर खरंच विकी असेल तर नक्कीच गायब झाला. पण हा जर खोटी ओळख सांगून फसवणारा असेल तर कदाचित नवीन सावध शोधत असेल. कोण तुम्ही? आवाज काय करता वहिनी? कोण आले का? नमस्कार अशोक दादा. नमस्कार. म्हणजे मी ओळखलं नाही तुम्हाला. कोण हवंय? आवाज काय करता? मी वसंता पवार, साताऱ्याच ना आलोय. घोरपडे मामांनी पाठवलंय ना. हे बघा, हे पिशव्यान सांगावा द्यायचा. अच्छा अच्छा, मामांकडनं आलात का तुम्ही? हा या या आतमध्ये या. या बसा ना. अशोक दादा, मी काय म्हणतो, परवासात ना आलोय, जरा हातपाय धुतो. ते मोरी कुठे असते? बर बर, एक या इकडे या. इथे उजव्या बाजूला आलंच. या. अहो, तुम्ही ओळखता का याला? अगं ओळखायला कशाला हवंय? मामानेच पाठवलं ना त्याला. अहो पण एकदम असं परक्या माणसाला घरात घ्यायचं म्हणजे? अहो वहिनी, तुमचा सावधपणा बरोबर आहे. एकदम एकदम बरोबर आहे. काय मुंबईत काही चालक माणसं फिरतात, आम्ही सातार करत असं नाही. एकदम मोकळे टाकत. आता दादांनी ओळखलं नाही त्याला करणार काय? कसं आहे, ते घोरपडे मामा आहेत ना, त्यांच्या मागल्या बाजूला आम्ही राहतो, पवाराळीमध्ये. लहानपणापासून बघतोय की यांना मी. आता लई दिवस आले नाहीत ना, म्हणून ओळखत नाहीये ते. हो, हल्ली कामामुळे जमतच नाही. बरं, आमचे मामा कसे आहेत? तब्येत पाणी वगैरे ठीक आहे ना? एकदम झकास. म्हणजे सातारच्या कंदी पेडेवानी आहेत बघा. हा त्याच्यावरनं आठवलं, हे विसरलोच होतो. मामांनी कंदी पेढे पाठवलेत आणि या पिशव्यामध्ये ते चुरमुरे, शेंगा सगळा खाऊ आहे. मामाने तर कमालच केली. केवढा खाऊ पाठवलाय. अगं त्याला काही चहा वगैरे करशील की नाही? हो. आओ वहिनी, चहा नको, ते गुळाचा खडा आणि पाणी आणा फक्त. अहो, मी काय म्हणते, तुम्ही मामांना फोन करून कळवून द्या ना हे इथे आलेत म्हणून. आणि एवढा खाऊ पाठवलाय त्यांनी, त्यांना कळवायला नको का फोनवर? अगं पण मामा म्हणाले होते ते कुठेतरी बाहेर जाणार आहेत म्हणून. हा, कोकणात राजापूरला जाणार होते म्हणाले ना. हा हो. अरे हा, तुमचा पोरगा वाटत. हो. 12वी झालाय. 12वी का? किती %? 87. 87. लई मिळालं की पोरांनी. आता डॉक्टर का इंजिनियर? 87% मिळाले तरी मुंबईत त्याला इंजिनिअरिंगला काही ऍडमिशन मिळत नाहीये. असं कसं? तात्पुरती उस्मानाबादला घेतली ऍडमिशन. घोरपडे मामांच्या नातवाला मुंबईमध्ये ऍडमिशन नाही, असं कसं होईल? डोनेशन घेता तो भरपूर, आणि तेवढी आमची ऐपती नाहीये, आणि आमचा वशिलाही नाहीये कुठे. वशिला नाही? म्या कशाला आहे मग? दादा, अहो आता इथल्या एज्युकेशन ट्रस्टचे ट्रस्टी भोसले साहेब सातारचे आहेत ना, आपला माणूस आहे.
कसं होत नाही ऍडमिशन बघू ना आपण. मी बोलतो ना त्यांच्याशी. हा वसंत पवार बोलतोय साताऱ्यासनं. भोसले साहेब आहेत का? मॅडम हा विक्रम दातेचा फोटो आणि आपल्याला अशी माहिती मिळाली आहे की तो सध्या भारतात नाही. सावनी अगं हा वेगळाच कोणीतरी आहे बघ. म्हणजे मला जो विकी भेटलेला तो विकी नव्हताच. मॅडम याचा अर्थ तुमचा अंदाज खरा ठरला. पण मग तो विकी नसेल तर लगेच दुसरं सावध शोधेल हा अंदाज कसा काय लावला तुम्ही? म्हणाली एवढी मोठी रिस्क घेऊन तुझ्याविषयी एवढी माहिती काढून त्याने काय चोरलं? तर 10-12 हजार रुपये आणि एक शर्ट. आणि ते पैसे तिथे ड्रॉवर मध्ये नसते तर? मॅडम जर का घरात समोर सहज काही चोरण्यासारखं नव्हतं तर मग त्यांनी हिला धमकावून दुसरं काही चोरण्याचा प्रयत्न का नाही केला? चिडराव म्हणजे हा उचले, म्हणजे घरातली माहिती काढतो आणि चोरी करतो. हो पण बंडूजी त्याला ही सगळी माहिती कशी काय मिळाली? तुला आठवतंय आपण तिला सतत त्या विकीची ताई असंच म्हणायचो, कारण ती बोलताना सतत तिच्या त्या अकोल्याच्या भावाबद्दल विकी बद्दल बोलायची. हो ना, विकी हुशार आहे, विकी असं करतो, विकी तसं करतो, विकी विकी विकी. तुला सांगू का, आपण त्याला कधीही पाहिलं नाही पण तरीही तो आपल्या ओळखीचा झाला होता. कदाचित काल अनघाशी बोलताना त्याने ऐकलं असेल तर. आम्ही त्याला हुडकतो मग समज कळत. हो जा तुम्ही तिघे आणि त्याला शोधून काढा. ओके. मॅडम तो विकी नव्हता, तो चोर होता. हे जर संकेतला कळलं तर त्याचा संशय जाईल ना? जायला तर हवा. सावनी त्या विकीचा फोटो मी तुला सुद्धा पाठवलाय. ठीक आहे, मी संकेतशी बोलते, त्याला समजवते. हा बोल अभि, तू बोललास का संकेतशी? काय म्हणाला तू? अस्मिता मी त्याला समजवायचा खूप प्रयत्न केला पण तो काही ऐकायलाच तयार नाही. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी अस्मिता. अभि अरे तू का सॉरी म्हणतोयस? तू उलट तुझ्या कामातून वेळ काढून मला मदत केलीस. आणि हो महत्वाची गोष्ट, तो माणूस विकी नव्हता हे कन्फर्म झालंय आता. हो ग्रेट. हो सावनी स्वतः बोलणारे संकेतशी पुन्हा, आणि आम्ही त्या माणसाला शोधतोय. ओके. संकेतच्या मनातलं संशयाचं भूत घालवण्यासाठी तो माणूस सापडायलाच हवा. आणि मला खात्री शोधलं की सापडतच. ऑफकोर्स. हा 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 भोसले साहेबांना सांगा आपल्या गावचा पोरगा आहे, काम व्हायला पाहिजे म्हणजे पाहिजे. हा मग कळव ना मला, मी येईन ना परत. हा वरून काम होणार तुझं या सेमिस्टरला नाही तर पुढच्या सेमिस्टरला नक्की. आणि मी येऊन स्वतः भेटतो ना भोसले साहेबांना, कसं होत नाही ते बघतो मी. हा पण बाबा मामा आजोबांनी मला काहीच दिलं नाही. 12वीत चांगले मार्क्स मिळाले म्हणून देणार होते. अरे काय वरुण, अहो मीच विसरलोय. थांबा की जरा, मामा पाठवणार नाहीत असं काही होईल का? हे बघा, हा हे बघ. अरे घोरपडे मामांनी पाठवले बक्षीस म्हणून. कमी मार्क पडले होय, 87% म्हणजे काय कमी असतोय? मस्त आहे. हो ना?
अरे वसंता, तू आता जेवूनच जा आज. हा अहो अरे काहीच हरकत नाही, आज श्रीखंडपुरीचा बेत आहे. अरे वा, माझ्यासाठी बेत केला वाटतं. आपण कशाला, मी काय तुमच्या घरचाच माणूस आहे ना. अरे नाही नाही, आमच्याकडे काही पाहुणे येणार आहेत, म्हणजे माझ्या ऑफिस मधले काही कलिग्स येणार आहेत. महिन्यातून एकदा गेट टुगेदर असतं आमचं. मग मी निघतो. माझी कशाला उगा मध्ये मध्ये लुडबुड नाही का. अरे नाही नाही, तू थांबलास तरी हरकत नाही, त्या निमित्ताने तुझी ओळख होईल सगळ्यांची. अरे बस बस, तू एक काम कर, जेवूनच जा. कोण पाहुणे येत आहेत कोणास ठाऊक, ते यायच्या आज सटकायला हवं. काही वाजलं का? फोन गुरगुरतोय. मेसेज आलाय भोसले साहेबांचाच. लगोलग फोन करून टाकतो, झालं तर काम होऊन जाईल ना. हॅलो, कोण? हा भोसले साहेब. अहो वसंत बोलतोय, सातारा. हा हा हा. मी जरा जाऊन येतो. अरे पाहुणे येणार आहेत, आता कुठे चाललास तू? पण त्यांच्यासोबत चिन्मय कुठे येणार आहे? मी बोर होईन घरात. बरं ठीक आहे, जा. पण हे बघ, जेवायच्या वेळेपर्यंत परत ये. आणि हो, उगाच ते नवीन घड्याळ वगैरे घालून जाऊ नकोस. वहिनी, दादा, माझ्या नशिबात काय ते श्रीखंडपुरीचा भेद दिसत नाही. आपले ते भोसले साहेब आहेत ना, ते दौऱ्यावर चाललेत दुपारी. आता आपल्या वरूनचं काम आहे, ते महत्वाचं आहे ना. तुम्ही एक काम करा, आपल्या वरूनच्या मार्कांची कॉपी आहे ना, ती माझ्याकडे एक देऊन ठेवा. हो. अरे म्हणजे तू जेवायला नाही का थांबणार? थोडं काहीतरी खाऊन जा, फक्त पुऱ्या करायच्या राहिल्यात माझ्या. वहिनी नंतर काहीतरी बघू ना, आता आलोय तर पटकन सरकून देतो ना, कापी होऊन जाईल ऍडमिशन. हे बघ. आणि हे बघ, आता खाण्याचं नाव निघालंय ना, तू असं जाऊ नकोस. अरुणा, अगं निदान ह्याला श्रीखंड तरी दे डब्यातून. हो हो आणते. हे असं चालेल. काय झालं? अरे देवा, काय झालं? अहो दादा, मुंबईपुरीने हात दावला किंवा मला खिसा कापला माझा, पाकिट गेले. अरे आता कसं करू काय कळना दा. आता ते भोसले साहेबांकडे जायचे, कसं जाऊ? मी पण कसं यंदळा आहे ना. दादा तुम्ही एक काम करा, हे घ्या. हा, एक घाण कुठं ठेवायचं ते सांगा, पैसे तर लागतीलच ना. अरे तू अंगठ्या कशाला देतोयस? हा, हे घे, ठेव तुझ्याकडे. मला एक सांग, तुला किती पैसे पाहिजेत? नग नग, तुमच्याकडनं कुठनं पैका घेऊ? ते गोरपडे मामांना कळलं ना, पायताना ना आणतील मला. अरे तुझं पाकिट मारलं गेलं, तुझा काय दोष आहे सांग ना. एक मिनिट, हे बघ, हे 1000 रुपये हे घे, ठेव तुझ्याकडे. एवढे पुरतील ना? तर तुम्ही म्हणताय तर. आणि तू काही काळजी करू नकोस, मी सांगेन मामांना, ते काही रागवणार नाही. पर साताऱ्याला गेलो ना की मनी ऑर्डर करतो बघा मी, आणि आपला वरून आहे ना, त्याचं काम झाल्याशिवाय सोडत नाही मी आहे. हा दादा पाया पडतो बरं का. राहू दे राहू दे. वहिनी नशिबात आहे माझ्या श्रीखंड. येतो आम्ही, येतो. येतो. राहू, एवढे पैसे कशाला दिलेत त्याला? अगं असं काय म्हणतेस तू? आमच्या मामाकडनं आलाय तो, आणि त्यांनी एवढा खाऊ आणला, वरुणला घड्याळ सुद्धा आणलं. आणि हो, त्याच्या ऍडमिशनचं काम सुद्धा करतो म्हणालाय तो.
मग आपण एवढी माणुसकी दाखवायला नको का? तुम्ही काही म्हणा, मला ना त्याचं वागणं जरा वेगळंच वाटलं. हो, तुझ्या माहेरचं असताना तर तुला तसं नसतं वाटलं. पण एक लक्षात ठेव, आमच्याकडची माणसं फसवी नाहीयेत. हो. संकेत, अरे कुठे होतास तुम्ही? कधीपासून तुझीच वाट बघत होते. संकेत, प्लीज प्लीज माझं ऐकून घे. खऱ्या विकीचा फोटो, आपल्याकडे आलेला माणूस हा संध्याचा भाऊ विकी नव्हता. तो कोणतरी भलताच होता आणि अस्मिताची माणसं त्याला शोधताय. संकेत, कुठे चाललायस तू? हे घर सोडून. काय? हो. अरे पण काय, कुठे जाणार आहेस तू? पाहुणे, मुंबईत लॉज हॉटेल्स भरपूर आहे, शिवाय मित्रांची घरं पण. जोपर्यंत तुझ्याविषयी मनात संशय आहे ना, तोपर्यंत आपण दोघं एका छपराखाली नाही राहू शकत. तू इथे असशील मला कल्पना नव्हती म्हणून मी आलो. संकेत, अरे मी तुला विकीचा फोटो दाखवला, तो माणूस कोणतरी भलताच होता हेही सांगितलं, तरी तुझा संशय जात नाही. संशय कसा जाईल? सांग ना, कसा जाईल संशय? त्या माणसाला तो आपल्या घरात अगदी बेडरूम पर्यंत घेऊन गेली. तो तुझ्या मैत्रिणीचा साधा भाऊ पण नव्हता, कोणीतरी भामटा होता. आणि हे सगळं तू खूप कौतुकाने सांगतेस. सावनी, कुठलीही शहानिशा न करता तू त्याला घरात घेतलं. त्याचा फोन नंबर, पत्ताही नाही त्याचा. ती चूक झाली माझी. मी माफी मागते त्याबद्दल. मी पाया पडते. पण प्लीज प्लीज आपला संसार मोडू नकोस. प्लीज प्लीज सावनी, हा इमोशनल ड्रामा बंद कर. मला तर असं वाटतं ना की तो विकी नव्हता याची तुला पूर्ण कल्पना होती. तो कोणीतरी तुझा खास मित्र होता, पण केवळ मला फसवण्यासाठी तो तुझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे असं तू मला सांगितलं. मला तर वाटतं हा तुमच्या दोघांचा प्लॅन होता. सावनी, अगं नको इतका विश्वास ठेवून मी तुला या घरात सोडून दिलं, पण तू काय केलंस? तू तुला हवं तेच केलं. मी एवढं जीव तोडून तुला सांगतेय, तर माझ्यावर विश्वास न ठेवता तू अट्टेल ते आरोप करतोय. लाज वाटायला पाहिजे तुला. सावनी, लाज तुला वाटायला? केवळ आता अस्मिताने सांगितलं ना की तो विकी नव्हता म्हणून तू हा स्टँड घेतला. खरं तर अशा परिस्थितीत तुला घराबाहेर काढायला हवं, पण मी असं काहीही करणार नाही, कारण तेवढी माणुसकी अजून शिल्लक आहे माझी. पण हो, तू या घरात असेपर्यंत मी इथे राहणार नाही. आणि तसंही हे घर तुझ्या नावावर. वहिनी, जेवण अगदी छान होतं. हो बायको, तुम्ही जरा पुऱ्या चांगल्या कशा बनवायच्या हे शिकून घ्या यांच्याकडून. काहीतरीच काय, अलकावहिनी उत्तम स्वयंपाक करतात मला माहितीये. ऐकलत का चिनूचे बाबा, एका सुगरिणीकडून पावती मिळाली आहे. अहो, मी गंमत केली, आणि गंमत केली की तू रागावतेस, आणि रागावली की सुंदर दिसते. होय का नाही वहिनी? अरे हो, अजून वरुण कसा का नाही आला? अगो बाई, हो खरंच. आमचा चिन्हबाई सकाळपासून गायब आहे. या तरुण पोरांचं हे असंच असतं. हे घड्याळ हे घड्याळ ना, आमच्याकडे आमच्या गावचा एक पाहुणा आला होता, वसंत पवार. त्याच्याबरोबर माझ्या मामानी पाठवलंय ते. मामाने पाठवलं? हो, आमच्या वरुणसाठी.
या वसंत पवारला ओळखता तुम्ही? नाही, तशी ओळख नाही आहे, पण ओळखही आजच झाली आणि भेटही आजच झाली. म्हटलं ना, मामानी पाठवलं त्याला म्हणून. अहो, तो आमच्या मामांच्या मागच्याच बाजूला राहतो. आणि हो, तो आमच्या वरुणच्या ऍडमिशनचं काम सुद्धा करणार आहे. अशोक, रागवू नकोस. अरे, हे घड्याळ मी चिन्मयला दिलेलं घड्याळ आहे. चिनूचे बाबा काहीतरी काय बोलताय? अरे, घड्याळासारखी घड्याळ असतात ना. हो, असतं ना, पण या घड्याळाच्या मागे चिन्मयचं नाव लिहिलंय. बघा हवं तर. बघू. हो, पण हे मामांकडे कसं काय गेलं? अरे, तो माणूस मामाकडून आलाच नव्हता अशोक. म्हणजे हा माणूस तो तर नाही जो आपल्याकडे आला होता? अहो, म्हणजे हा वसंत पवार तुमच्याकडे पण आला होता? आमच्याकडे एक जण मी कोकणातून आलो असं सांगून आला आणि आपलं नाव त्याने रघुनाथ बोरवे असं सांगितलं. आणि तो गेल्यावर मला कळलं की आमचं घड्याळ गायब झालं होतं आणि टेबलावर विसरलेली सोन्याची अंगठी ती पण नेली. आणि आपलं नाव त्याने रघुनाथ बोरवे असं सांगितलं आणि तो गेल्यावर मला कळलं की आमचं घड्याळ गायब झालं होतं आणि टेबलावर विसरलेली सोन्याची अंगठी ती पण नेली. तुम्ही एक काम करा, हे घ्या. एक घाण कुठं ठेवायचं तर सांगा. त्याच्या हातात अंगठ्या होत्या. अहो, शिवाय परांजपेंनी लग्नात दिलेली माझी साडी गेली. हो, साधी उघडूनही पाहिली नव्हती हो मी. अरे देवा, खरं की काय? बघा, मी तुम्हाला म्हणत होते ना, माझा विश्वास नाहीये त्याच्यावर म्हणून. ह्यांच्या गावचा आणि यांच्या मामांच्या ओळखीचा ना, म्हणून यांनी मला काही बोलू सुद्धा दिलं नाही. बघा. अगं, पण तू मला का बोलतेयस? आपलं काही गेलंय का? आता तुम्ही त्याला वर 1000 रुपये दिलेत ना, त्याचं पाकिट चोरीला गेलं म्हणून. तो वरुणला ऍडमिशनला कशी मदत करणार होता? त्यांनी भोसले साहेबांना फोन केला होता. अरे, भोसले साहेब म्हणजे ते एज्युकेशनल ट्रस्टचे ट्रस्टी का? हो, तेच ते. हा, मग हा, ते माझ्या ओळखीचे आहेत. मी फोन करतो आता त्यांना. बरं, तुम्ही आणखी काही गेलंय का जरा शोध घ्या. हो, मी तुम्हाला म्हणत होते ना, बरोबर मला त्याच्यावर संशय होताच नाही. तर कशी आहेस सावनी? फोन का नाही केलास तू? आणि विकीचा खरा फोटो पाहिल्यावर संकेतचा संशय दूर झाला ना? सावनी, अगं काय झालंय? तू का रडतीयस? त्याचा संशय जास्त वाढला असलीचा. काय? हो, मीच माझ्या प्रियकराला विकी म्हणून आणलं असा गलिच्छ आरोप त्याने माझ्यावर केला. तो एक दिवस काय, एक क्षणही माझ्याबरोबर राहायला तयार नाही. कायमचं नातं तोडल्यासारखं निघून गेलाय तो. सावनी, तू अति शांत हो. बघून रडू नकोस अजिबात. बायका अशा रडत बसतात ना, म्हणून या पुरुषांचं जास्त फावतं. हे बघ, तू अजिबात काळजी करू नकोस. सगळं व्यवस्थित होईल. विश्वास ठेव माझ्यावर. हो, आता फक्त माझा तुझ्यावर आणि देवावरच विश्वास आहे. प्लीज मला यातून बाहेर काढ. संकेतच्या डोक्यातून हे सगळं जायला हवं. जाईल, नक्की जाईल. आपण प्रामाणिक प्रयत्न केले की देवही त्याला साथ देतो. बरं, चल, तू काळजी घे. मी ठेवते. सेठ, सावनीला ज्याने फसवलंय त्याने आणखीनही लोकांना फसवलेलं असू शकतं. एक काम कर, जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन चौकशी कर. त्यांच्याकडे अशी काही कंप्लेंट आली आहे का? काही झालं तरी तो सापडायलाच हवा. इतरांनी अगदी लहान सहान गोष्टी गमावल्या असतील कदाचित.
पण संकेतच्या संशयी स्वभावामुळे बिचाऱ्या सावनीने बरंच काही गमावलंय. आपलं काही गेलं नाहीये. हो बाई तेवढं. अहो तुमची चेन कुठे? चेन? अरे हो, अगं माझी चेन मी आपल्या बाथरूम मध्ये त्या कडपावरती साबणाच्या बाजूला ठेवली होती. ती बघ जरा. अरे देवा, तुम्ही म्हणजे ना. अरे अशोक, तुमच्याकडे आलेला तो भामटाच होता. अरे मी भोसले साहेबांना फोन लावला होता. वसंत पवार नावाच्या कुणालाही ते ओळखत नाही आणि त्यांनाही कुणाचा फोन आलेला नाही. अहो तुमची चेन नाहीये तिथे. तो गेला होता ना बाथरूम मध्ये, नक्की त्यांनीच नेली असणार. अरे बाप रे, अहो 3.5 तोळ्याची चेन गेली माझी. आणि वर दक्षिणा म्हणून 1000 रुपये दिलेत तुम्ही त्याला, आणि डबाभर श्रीखंड. जेवायचा आग्रह तू केला होतास ना? हो, तुम्ही म्हणालात म्हणून. तुमच्या गावचा म्हणून भुलला होतात ना तुम्ही. नाही तर माझ्या माहेरचा माणूस असता तर 1000 चौकशा केल्या असतात. अगं पण अरे भांडू नका. खरं तर आपल्या दोघांनाही त्याने ठकवले. चिनूचे बाबा, आपण लवकर आलो असतो ना तर सापडला असतो तो भामटा. हो, आता आपण पोलिसात त्याची तक्रार करायला हवी. हो, म्हणजे आपण जो मूर्खपणा केलाय त्याची काय जाहिरात करायची का पोलीस स्टेशनला जाऊन? अरे मग काय त्याला तसाच सोडून द्यायचा? आम्हाला वाटलं होतं फक्त आम्हीच फसलोय, पण तुम्ही सुद्धा फसलाय. आणि आणखी किती जण फसले कुणाला ठाऊक. चला लवकर, आता घाई करायला हवी, नाहीतर आपल्या सोन्याच्या वस्तू सुद्धा विकून टाकेल तो. म्हणजे तशी काही हौस नाही हो मला दागिने विकायची, पण ते काय बायकोचं ऑपरेशन आहे त्याच्यामुळे पैसे लागणार आहेत. हॉस्पिटलमध्ये भरायचे आहेत डिपॉझिट म्हणून. अच्छा, मला लगेच मिळतील ना पैसे? डिपॉझिट भरायचं आहे हॉस्पिटलमध्ये. हे बघा, तुमचे टोटल 82,000 रुपये होत आहेत. आता एवढी कॅश तर माझ्याकडे नाहीये. अहो ते दवाखान्यात भरायचे आहेत लगेच. नाही म्हणजे आत्ता इथं नाहीये माझ्याकडे. तुम्ही थोडं बसा, मी माझ्या माणसाला घरी पाठवतो, तो घेऊन येईल. हा, पण तो येईल ना लवकर? हो येईल. गणू, माझी ती कॅशची बॅग घेऊन येईल. हा, लवकर ये जरा. बसा ना, बसा, घर जवळच आहे. येईल तो इतक्यात, काही काळजी नका करू. नमस्कार गोपाळ शेठ. हे नमस्कार नमस्कार. बसा बसा बसा. मी ऑर्डर केलेला चांदीचा गणपती झालाय का? अहमदाबादला पाठवायचा आहे माझ्या भावाकडे. मंगळवारपर्यंत पोहोचला पाहिजे. हो 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 ताई, काळजी करू नका, तुमचा गणपती तयार झालेला आहे. हा बघा बाप्पा. इथे गळ टाकून बघायचा का? वा, किती छान मूर्ती आहे. आवडला ना? खूप छान. वा, आमचे कारागीर लोक एकदम हुशार आहेत. हॅलो प्रकाश दादा, तुला 100 वर्ष आयुष्य आहे. हो म्हणजे काय, अरे विशेषच आहे. तुला पाठवायचा आहे ना जो गणपती, तोच घ्यायला आलीये. हो मी ठीक आहे. अरे हे जरा 15 दिवसासाठी टूर वर गेलेत ना, त्यामुळे घरी एकटीच आहे. घरात एकटीच आहे? अरे सरिता ना, ती शाळेच्या पिकनिकला गेली. हो मजेत, धमाल करते. अरे बरं ऐक ना, हा गणपती मी तुला कुरिअरनी पाठवू का? मग अच्छा, हो का?
परवा येणार आहेत का? कोण येणार आहे? हा हा हा. अरे उद्या नाही का येता येणार त्यांना? मला परवा जरा बाहेर जायचंय रे. हो का? बर. नाही काय हरकत नाही. नाही म्हणजे उद्या आलं असतं तर बरंच झालं असतं, पण ठीक आहे, काय हरकत नाही. हो हो चालेल. अच्छा अच्छा. कोण आहे हिच्याकडे पण? बरं झालं गणपती मला अगदी वेळेवर मिळाला. अहो अहमदाबादहून दादाच्या ऑफिस मधला असिस्टंट येतोय, मग मी त्याच्याबरोबरच पाठवू शकेन ना आता मूर्ती. हो हो बरं झालं बरं झालं. कसे आहेत प्रकाश भाऊ? छान एकदम मस्त. म्हणजे फार बिझी असतो. अच्छा अच्छा. सावस तर समोर आलंय, पण हिच्याकडे येणाऱ्या माणसाचं नाव नाही कळलंय. विश्वास काहीतरी करायला पाहिजे, काहीतरी चक्कर चालवायला पाहिजे. घ्या. दादाला जर काही मूर्ती आवडली ना तर माझ्यासाठी सुद्धा मी अशीच करून घेईन. अवश्य अवश्य. चला मग येऊ मी. हा हा नमस्कार. धन्यवाद. शेठजी झालं? हो हे तुमचे पैसे मोजून घ्या अगोदर. नाही काही गरज नाही, विश्वास आहे तुमच्यावर. येतो. हा मॅडम, अशोक दिघे आणि माधव जोशी या दोघांनी अशाच प्रकारच्या फसवणुकीची कंप्लेंट केली आहे पोलीस स्टेशन. त्यांच्या बाबतीत काय प्रकार घडलाय? मॅडम त्यांची अंगठी आणि चेन गेली. बर, त्यांचा पत्ता फोन नंबर काही मिळवलास? हो. ओके, एक काम कर, आता लगेच त्यांच्याकडे जा आणि आपण बनवलेलं स्केच त्यांना दाखव. म्हणजे सावनीला फसवणारा तो माणूस आणि यांना फसवणारा माणूस एकच आहे का याची खात्री करता येईल. ठीक आहे? ठीक आहे. आणि आता लगेच जा. ओके बाय. हा सेत, सावनीला फसवणारा तो माणूस सोन्याची अंगठी आणि चेन विकण्याचा प्रयत्न करतो. एक काम कर, आपल्या सगळ्या माणसांना कामात घे. असे दागिने विकत घेणारे जे काही सोनार आहेत, ज्या पेढ्या आहेत, तिथे चौकशी करायला सांग. ओके. नमस्कार, मी खासगी गुप्तहेर अस्मिता मॅडम कडून आली. ची सहकारी म्हणाली. पण आम्ही पोलीस कंप्लेंट केली आहे. हो माहिती आहे, म्हणजे पोलिसांशी आमचं बोलणं झालं. हे बघा, आम्ही तुम्हाला मदतच करायला आलो. काय ना, सावनी नावाच्या एका तरुणीची अशाच पद्धतीने फसवणूक केली गेली. सावनी? पण तो हाच आहे हे तुम्ही खात्रीलायकरित्या कसं सांगू शकता? नाही म्हणजे तुमच्याकडे काही फोटो वगैरे आहे का त्याचा? नाही, आमच्याकडे फोटो नाही. हो, पण स्केच काढले आम्ही. हे बघा, हा तोच माणूस आहे का? हो, हाच आहे तो. पेहराव वेगळा आहे, पण हाच असावा तो बहुतेक. आमच्याकडे हा सातारचा वसंत पवार म्हणून आला होता. हो, आणि माझ्याकडे कोकणातला रघुनाथ बर्वे बनून आला होता. ठीक आहे, एकच मिनिट. मॅडम, इथे यांना फसवणारा आणि सावनीला फसवणारा एकच माणूस आहे, विक्रम दाते. हो हो, ह्याच मुलांनी मला अंगठी आणि चेन विकली. तुम्ही कारण नाही विचारलं त्याला? विचारलं ना, तो म्हणाला की बायको ऍडमिट आहे, हॉस्पिटलमध्ये भरायला पैसे हवेत. बरं, त्यांनी स्वतःचं नाव किंवा हॉस्पिटलचं नाव असं काही सांगितलं नाही? हॉस्पिटलचं नाव काय, स्वतःचं नाव काय, काही सांगितलं नाही.
त्याचं बिहेवियर कसं होतं? म्हणजे तो इथे आल्यानंतर त्याची काही संशयास्पद हालचाल किंवा त्यांनी कोणाला फोन केला होता किंवा त्याची नजर कुठे होती? नाही, तो तर पेपर वाचत बसला होता. हो, पण पेपर वाचता वाचता त्या चांदीच्या गणपतीवर आणि वंदनाताईंवर तो नजर ठेवून होता. मला वाटतं वंदनाताई त्यांच्या भावाशी जे काही बोलत होत्या किंवा माझ्याशी जे काही बोलत होत्या ते त्याने ऐकलं असतं. ठीक आहे, थँक्यू. हा, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वंदनाताई जर का पुन्हा इथे आल्या तर प्लीज त्यांना तुम्ही काही सांगू नका. ठीक आहे. हा म्हणाली, एक काम कर, अशोकरावांना आणि जोशींना फोन करून MG रोडवरच्या गोपाल शेठच्या पेढीवरती यायला सांग. काय त्या माणसांनी यांना जे दागिने विकले ते त्यांचेच आहेत की नाही हे कन्फर्म करूया. काय ग अस्मिता? होय, त्या सावनीला फसवणारं सापडलं का ग? नाही ना अजून. आणि त्याने फक्त सावनीलाच नाही, बऱ्याच जणांना फसवलंय. अरे देवा, अशी माणसं ना सगळं करून सवरून मोकाट फिरत असतात. मला वाटतं अशा माणसांना भर चौकात चपलेनं मारलं पाहिजे. पा आई, अहो असा कायदा हातात नाही घेऊ शकत आपण. कायदा नाही, पण राग आला तर चप्पल हातात घेऊ शकतो ना. पण त्यासाठी तो सापडायला हवा ना. हा, बोलसेत. हा मॅडम, मी आता MG रोडवरच्या गोपालभाईंच्या पेढीवर. माझं गोपालभाईंशी झालं बोलणं. त्यांनी ओळखलंय त्या माणसाला. त्यांच्या बोलण्यावरून असं कळलं की त्या माणसाचं पुढचं टार्गेट कदाचित वंदना सराफ नावाची बाई असू शकते, जी सध्या एकटी राहते. पण ती एकटी राहते हे कसं कळलं? हा, म्हणजे साधारण माहिती आहे त्यांना. आणि तो माणूस त्या बाईचं बोलणं सुद्धा ऐकत होता. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्या बाईंचा कोणीतरी भाऊ राहतो अहमदाबाद. तो त्याच्या ऑफिस मधल्या एका माणसाला त्या बाईंकडे पाठवणार परवा, हे सुद्धा ऐकलंय त्या माणसाने. पण तिचा पत्ता कसा कळेल? पत्ता ज्वेलरला माहितीये का? नाही, पत्ता नाही कळला, पण साधारण लोकॅलिटी माहिती आहे. तुम्ही नका काळजी करू, आम्ही बघतो. त्या बाईंचा पत्ता लवकरात लवकर शोधून काढायला हवा आणि त्यांना सावध करायला हवं. आणि त्याला ट्रॅप लावून पकडायलाही हवं. येस, सत्य. आई, काही क्लू मिळाले, त्यावरून त्या माणसाला पकडता येईल. बरं झालं बाई, तू ना सावनीला फोन करून कळव, तिलाही बरं वाटेल ना. नाही उचलत ते फोन. का, काय झालं ग? माहित नाही आई. सावनी आणि संकेतचं भांडण झालं होतं. संकेत घर सोडून बाहेर गेला. आता सावनी घरात एकटी आहे. मग फोन का नाही उचलत ती? आई, मला काळजी वाटते, मला जायलाच हवं तिथे. बरं बरं, तू निघ लगेच. आणि सावनी सेफ असल्याचं मला लगेच कळव. हा, हो हो, मी कळवते. आहे. एका परपुरुषाबरोबर जर सापडलंच नाही तर काय करायचंय आपण? डिवोर्स. तो कोणीतरी तुझा खास मित्र, पण केवळ मला फसवण्यासाठी तो तुझ्या मैत्रिणीचा भाऊ आहे असं तुम्हाला सांगितलं. मला तर वाटतं त्या दोघांचा प्लॅन. तू या घरात मी इथे राहणार. संकेत, का विश्वास ठेवला नाहीस माझ्यावर? असे आरोप करून निघून गेलास. तुझ्याशिवाय कशी जगू मी? मी गेल्यावर तुला माझी किंमत कळ. मग येशील, हाक मारशील मला.
पण मी या जगातच नसेल. मला तर वाटतं त्या दोघांचा डिवोर्स तो कोणीतरी तुझा मला तर वाटतं तू या घरात दोघांचा प्लॅन तू या घरात तो कोणीतरी तुझा खास मित्र. डिवोर्स डिवोर्स नाही बंडू, बंडू आज बहुतेक गॅस लीक होतोय. गॅसचा वास येतोय बघ ना. अवघड मॅडम. मॅडम तिने मुद्दाम चालू ठेवला असेल का चुकून राहिला असेल? काही संदास नाही बंडू, पण तू बेल वाजवू नकोस. म्हणजे शॉर्ट सर्किट वगैरे काही झालं तर जे टाळायला आलं होतं तेच घडेल नेमकं. मॅडम दार नाही 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 थांब, दार वाजवू नकोस. ती सावध होईल आणि उगाच आता ताईपणा करत. आपल्याला तिला कळू न देता आत शिरायचं.